मी काहीतरी काम करते आणि कुठे पडली नाही धडपडलेली नाही असं होऊच शकत नाही. असो, आज मी बनवते ओल्या तुरीची झणझणीत आमटी. त्यासाठी मी लोखंडी तव्यावर खोबरं, लसूण, मिरच्या आणि कांदा भाजून घेतलेला आहे. थोडासा काळपट होईस्तोवर भाजायचं सगळं छान असं तेल टाकून. आणि नंतर मग मी ते दाणे हे जे आपण तुरीचे दाणे सोलले होते तेही ते भाजून घेतलं. थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेही थोडंसं परतून घेतलेलं आहे. नंतर मिक्सरमधून हे सगळं वाटण करून घेतलेलं आहे. त्यात मी जिरं आणि मीठ टाकलेलं आहे आणि ते सगळं बारीक करून घेतलेलं आहे. बरं, तुरीचे दाणेसुद्धा थोडंसं ओबडधोबड कुटून घेतलेले आहेत मी. मग कढईत तेल घेतलेलं आहे आणि तेलात मी वाटण टाकलेलं आहे आणि वाटण टाकून त्यात मग मी धणेपूड टाकलेली आहे, गोडा मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि मग नंतर जे आपण दाणे कुटलेले होते ते त्यात टाकते आहे आणि सगळं व्यवस्थित परतून घेते आहे. नंतर मग थोडंसं गरम पाणी टाकते आहे. गरम पाण्यामुळे जरा तर्री छान येते. नंतर मीठ टाकून उकळून घ्यायची आमटी. ही भाताबरोबर छान लागते. मीठ टाकताना जरा व्यवस्थित टाका, कारण आपण वाटणात मीठ टाकलं होतं ऑलरेडी. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.